नमस्कार मित्रांनो. मी आशिष हाडके लाईफ लेसन्समध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आहे. पण हे लाईफ लेसन्स सेट करायचे आहे सेटसाठी. नेट सेटच्या एक्झाम्स जसं मी सांगितलं मागच्या सेशन्समध्ये आत्ता अगदी काही दिवसांवर आलेले आहेत आणि आज आपण पुन्हा एकदा आपलं जो सुरुवातीचं सेशन होतं त्याच्यामध्ये माझे 2 सेशन्स तुमच्यापर्यंत पोचलेले आहेत. तर त्याचा आपण थोडासा अभ्यास करणार आहोत आणि अध्यापन दृष्टिकोन यातलं तिसरा भाग आपण बघणार आहोत. आणि त्यातलं महत्त्वाचं म्हणजे अध्यापन पद्धती म्हणजे टीचिंग मेथड्स. कारण जोपर्यंत मला टीचिंग मेथड्स माहिती नाही तोपर्यंत सेटचा अभ्यास त्या परीक्षेसाठी त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी तयार होणार नाही. त्याच्यामुळे या मेथड्स भरपूर आहेत, 15-20 मेथड्स आहेत आणि त्यातल्या 2 महत्त्वाच्या मेथड्स आहे. त्याला मग आपण एलॅबरेट करतो आहे मेथडॉलॉजीमध्ये किंवा त्याचे वेगळ्या पद्धती उपपद्धती त्याला आपल्याला म्हणता येईल. तर सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की जेव्हा आपण सेट परीक्षेचा अभ्यास करतो आहे त्यावेळी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की अंडरस्टँडिंग. जसं मागच्या सेशनसुद्धा मध्ये मी म्हटलं, जसं संशोधनासाठी एक सेशन मुद्दाम टाकला होता मध्यंतरी, जशी रिक्वायरमेंट होती विद्यार्थ्यांची की संशोधनाबद्दल सर थोडंसं सांगा. म्हणून आत्ता हे सांगणं, शेअरिंग हे तुमच्यासोबत मी सुद्धा या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो आहे आणि चांगलं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे की अध्यापन. आता तुम्ही बघा, म्हणजे मी जेव्हा शिकवतो माझ्या मेथड्स कुठल्या कुठल्या असल्या पाहिजे, म्हणजे त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे आणि त्या प्रॅक्टिकल त्याची पॉसिबिलिटी किती आहे हे लक्षात घेऊन केलं पाहिजे. अध्यापन प्रक्रियेमध्ये सुद्धा फायदा होईल आणि सेटच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरंसुद्धा आपल्याला अगदी समजून उमजून 99% तुमचं करेक्ट उत्तर राहील याची आपण इथे काळजी घेतो. सुरुवात करूया टीचिंग मेथड्स. टीचिंग मेथडमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे, शिक्षक प्रधान आणि विद्यार्थी प्रधान. अगदी सिंपलमध्ये घेऊ त्याला. म्हणजे वैयक्तिकरित्या शिक्षक ज्या पद्धतीने एखादं टीचिंग करतो, एखादा विषय शिकवतो त्या पद्धतीला शिक्षक प्रधान पद्धत, आणि जिथे विद्यार्थी जास्त इन्व्हॉल्ड असतात ती विद्यार्थी प्रधान पद्धत. आता व्याख्यान, मार्गदर्शन, प्रयोगातून शिकवणे, वादविवाद स्पर्धा घेणे किंवा नाट्यीकरणाच्या प्रकारामधून विद्यार्थ्यांना सांगणे, हा थोडासा भाग शिक्षक प्रधान. आणि विद्यार्थी प्रधानमध्ये स्वयंअध्ययन, त्यांना मोटिवेट करणे, त्यांना प्रकल्प देणे, त्यानंतर प्रयोगशाळा पद्धत, वादविवाद पद्धत. मग हे स्वयंअध्ययनाच्या माध्यमातून विद्यार्थी बेस्ट म्हणजे विद्यार्थी प्रधान ही मेथड आपल्याला येते. म्हणजे 2 पद्धती, शिक्षक प्रधान, विद्यार्थी प्रधान, सिम्पली. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत, जसं उपशाखा त्याला आपण म्हणू. तर त्यातली सगळ्यात महत्त्वाची पद्धत आहे पहिली पद्धत. हे सगळं स्टेप बाय स्टेपच लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे कसं की परीक्षेच्या दृष्टीने ही तयारी आहे. जेव्हा आपण खऱ्या अर्थानं शिक्षक, प्रोफेसर, लेक्चरर होऊन शिकवायला लागू, सेट क्लिअर केल्यानंतर ती पद्धत आपण आपल्या पद्धतीने चेंज करू शकतो. पण आता इथे परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी स्टेप बाय स्टेप सिक्वेन्समध्ये ते लक्षात घेणं आणि तसा अभ्यास करणं आत्ता आपली गरज आहे आणि तसंच करायला पाहिजे. तर व्याख्यान पद्धत म्हणजे लेक्चर मेथड काय म्हणते, ही अध्यापनाची पारंपरिक आणि नित्य परिचयाची अशी खूप जुनी मेथड आहे. व्याख्यान, प्रबोधन, मार्गदर्शन, एखादं लेक्चर. आता या पद्धतीचे फायदे काय काय आहे की याच्यामध्ये क्लिष्ट आणि किचकट स्वरूपाची पाठ्यसामुग्री सोप्या शब्दात सांगता येते. म्हणजे मी वाचन करायचं, लक्षात घ्यायचं आणि माझ्या व्याख्यानाच्या किंवा मार्गदर्शनाच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांपर्यंत सोप्या पद्धतीने पोचवायचं. कारण लिखाण जेव्हा आपण वाचतो एखादं पुस्तक, एखादा विषय जेव्हा हाताळतो तेव्हा तुम्हाला कठीण शब्द, वेगवेगळे वाक्यप्रचार, ज्याचा अर्थसुद्धा कधी कधी आपल्याला काढायला त्रास होतो. मग ते विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोचणार.
म्हणून क्लिष्ट आणि थोड्याशा अवघड भाषेमधले ज्या गोष्टी आहेत त्या स्वतः वाचन करून व्याख्यानाच्या माध्यमातून सोप्या करून विद्यार्थ्यांना सांगणं, ती व्याख्यान पद्धतीतला पहिला भाग आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे क्लिष्ट आणि किचकट किंवा अवघड स्वरूपाची जी पाठ्यसामग्री आहे त्याला सोप्या शब्दात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे. व्याख्यान पद्धतीमधला दुसरा भाग लक्षात ठेवण्यासारखा आहे की आवाजातील चढ उतार, रिदमिक टॉक्स, रिदमिक किंवा सिक्वेन्स, अगदी काय म्हणतात त्याला, स्वरबद्ध पद्धतीने थोडंसं व्याख्यान जर असलं तर ते रटाळ होत नाही. विद्यार्थ्यांना किंवा श्रोत्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट येतो आणि ते ग्रहण करताना किंवा अंडरस्टँडिंगमध्ये सुद्धा त्यांना सोपं जातं. त्याच्यामुळे आवाजातील चढ उताराचा वापर करून आपण आपलं व्याख्यान परिणामकारक करणं गरजेचं आहे. प्रश्न कसा येऊ शकतो? व्याख्यान देताना नेमकं कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवता येईल? 4 ऑप्शन्स असतात. तर त्याच्यामध्ये आवाजाचा चढ उतार आपल्या व्याख्यानाला परिणाम आणणारा किंवा परिणामकारक करू शकतो, हे ऑप्शनसुद्धा आपल्या डोक्यात फिक्स होण्यासाठी हे समजून घेणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा आहे व्याख्यानाच्या बाबतीत लक्षात ठेवण्याचा, एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येते, म्हणूनही व्याख्यान ही जी पद्धत आहे शिकवण्याची महत्त्वाची आहे. एकाच वेळी नंबर ऑफ पर्सन्स आर सिटिंग इन फ्रंट ऑफ यू आणि यू आर गिविंग देम अ लेक्चर ऑन एनी सब्जेक्ट रिस्पेक्टिव्ह ऑफ युअर ॲक्टिव्हिटी वॉट एव्हर इज गोईंग ऑन. ठीक आहे, म्हणजे एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येते, म्हणून सुद्धा व्याख्यान ही पद्धत महत्त्वाची आहे. विद्यार्थ्याला पुन्हा पुन्हा तीच माहिती सांगत राहण्याची गरज नसते. नंबर ऑफ स्टुडंट्सला तुम्ही सांगितल्यानंतर ते एकमेकांना सुद्धा नंतर विचारू शकतात, अरे शिक्षकांनी काय सांगितलं होतं त्या व्याख्यानामध्ये, आपापसात चर्चा करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. कारण नंबर ऑफ पीपलला तुम्ही तिथे ॲड्रेस करताय, लेक्चर देताय किंवा तुमच्या व्याख्यानाच्या पद्धतीच्या माध्यमातून विषय समजावून सांगताय. त्याच्यामुळे ही पद्धत जी आहे, ही जी मेथड आहे व्याख्यानाची, त्यातला हा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला वारंवार विद्यार्थ्यांना सांगण्याची गरज पडत नाही. चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जवळजवळ सर्वच विषयांसाठी ही पद्धत वापरता येते. असा कुठलाच नाही, एखादा प्रायोगिक वैज्ञानिक तत्वाचा जर असला तर तो सोडला तर ती सुद्धा प्रयोगशाळेमध्ये तुम्ही एखादं छोटंसं ग्रुपचं व्याख्यान घेऊन ती प्रयोगाची वैज्ञानिक एखादा विषय असला, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा करू शकता. म्हणजे मॅक्सिमम विषयांमध्ये व्याख्यानाची ही पद्धत तुम्ही वापरू शकता. हा चौथा मुद्दा. पाचवा यातला मुद्दा असा आहे की कथन करताना हातवारे करून, चेहऱ्यावरील हावभाव व्यक्त करून अभिनयाद्वारे अध्यापन प्रभावी होऊ शकते. जेव्हा तुम्ही व्याख्यान देता ते फक्त असं वाचन करून बोलून दाखवायचं नाही आहे, ही गोष्ट महत्त्वाची. हातवारे करणे, चेहऱ्यावरचे आपले हावभाव, त्यानंतर बॉडी लँग्वेज तुमचं गेस्चर, पॉश्चर, एखादी गोष्ट सांगून त्या गोष्टीमधल्या एखादं कॅरेक्टर प्ले करून नाट्यीकरणाच्या पद्धतीने तुम्ही व्याख्यानाला थोडंसं असं रंगवू शकता आणि व्याख्यानाला तुम्ही इफेक्टिव्ह बनवू शकता, परिणामकारक बनवू शकता. ही मेथड जी आहे व्याख्यानाची खूप जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला कळेल. आता आपण जेव्हा अभ्यास करतोय सेटचा, तेव्हा 2 मेथड ज्या आहेत, शिक्षक प्रधान आणि विद्यार्थी प्रधान, त्याच्यामधला हा व्याख्यान ही एक पद्धत आपण घेतोय शिकवण्याची, टीचिंग मेथडमधली. जसे त्याच्यामध्ये चांगल्या या गोष्टी आत्तापर्यंत सांगितल्या की याच्यामुळे तुमचं व्याख्यान इफेक्टिव्ह होऊ शकते आणि विद्यार्थ्यांचा फायदा होऊ शकतो, याच व्याख्यान टीचिंग मेथडमध्ये म्हणजे लेक्चरमध्ये काही दोषसुद्धा काढण्यात आलेले आहेत आणि त्याचासुद्धा तुम्हाला एखादा प्रश्न येऊ शकतो, म्हणून ते पण आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता या व्याख्यान पद्धतीमध्ये, लेक्चर मेथडमध्ये काय दोष येऊ शकतात, आढळलेले आहेत किंवा त्याचा अभ्यास आपण कसा करायचा, ते दोष आपल्या व्याख्यानामध्ये येणार नाही त्याची सुद्धा काळजी घेणं आणि परीक्षेची तयारी, हा एक भाग. पहिला दोष काय म्हटलाय की विद्यार्थी हा केवळ ऐकत राहिल्यामुळे निष्क्रिय राहतो, त्यांना या पद्धतीचा कंटाळा लवकर येतो. म्हणजे मी व्याख्यान देतो तेव्हा जर ते थोडंसं एंटरटेनिंग नसलं एखाद्या वेळी, तर दोष कसा निर्माण होऊ शकतो की रटाळ होऊ शकतं, विद्यार्थ्यांना त्याचा कंटाळा येऊ शकतो आणि
कंटिन्यू ऐकत राहिल्यामुळे द लिसनिंग प्रोसिजर इज इन अ व्हेरी कंटिन्युअस वे, कंटिन्युएशनमध्ये ती असते, त्यामुळे ती कंटाळवाणी होऊ शकते. हा एक दोष त्याच्यामध्ये आहे. शिक्षकाला सतत बोलत राहावे लागते. हा दोष त्याच्यामधला आहे की कंटिन्यू बोलत राहावं लागतो. कारण मॅन टू मॅन बोलणं किंवा व्याख्यान देणं, लेक्चर देणं व्हॅरी करतं. त्याच्यामुळे शिक्षकाला व्याख्यान देण्याची किंवा लेक्चर देण्याची सवय जरी असली तरीसुद्धा त्याला कंटिन्युअस बोलत राहावं लागतं. त्याच्यामुळे कदाचित व्याख्यान या मेथड्समधला हा दोष इथे ग्राह्य धरला जातो. प्रश्नांमध्ये सुद्धा अशातला भाग येऊ शकतो की कुठले कुठले दोष आहेत, त्यातला महत्त्वाचा दोष कोणता. 4 ऑप्शनमध्ये तुम्हाला शोधावं लागेल. म्हणजे पहिलं म्हणजे कंटिन्यू विद्यार्थ्यांना ऐकत राहावं लागतं, त्याच्यामुळे ते रटाळ आणि कंटाळवाण होण्याची शक्यता असते, तो एक दोष. दुसरा, शिक्षकाला सतत बोलत राहावं लागतं. विद्यार्थ्याच्या विचारशक्तीला वाव मिळत नाही, त्यांना विचार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत नाही, असं इथे तिसऱ्या मुद्द्यामध्ये म्हटलं आहे. त्यांच्या विचार श्रेणीला वाव मिळत नाही किंवा विचार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत नाही, हा सुद्धा एक दोष व्याख्यान पद्धतीमध्ये आहे. चौथा दोष म्हणजे शिकवलेला भाग विद्यार्थ्याला समजेलच असे नाही किंवा समजलेला भाग लक्षात राहीलच असे नाही. म्हणजे व्याख्यान हे फक्त शब्दांच्या, वाक्यांच्या, तुमच्या ज्ञानाच्या माध्यमातून अगदी ऑडिओ रूपामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतं आहे. त्याच्यामुळे ते समजेलच, एखाद्याची ग्रहणशक्ती, अंडरस्टँडिंग थोडीशी वीक असते. त्याच्यामुळे त्याची गॅरंटी घेता येत नाही की व्याख्यान मी दिलं आता पोरांना सगळं कळलं. नो, त्याला वैयक्तिकरित्या समजून सांगण्याची गरज पडू शकते. त्याला एखाद्या डिबेटमध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर मग त्याला कळू शकतं, किंवा त्याला जर लिहून त्यांनी आणलं आणि मग ते त्याला समजून सांगितलं इंडिव्हिज्युअल लेवलला तर कळू शकतं. अशा वेगवेगळ्या पद्धती आता ते पुढे पाहणार आहोत. पण व्याख्यान दिल्यानंतर हा जो दोष इथे सांगितला आहे की न समजल्यामुळे किंवा अंडरस्टँडिंग चांगली नसल्यामुळे समजेलच किंवा ते लक्षात राहीलच असं नाही, हे सुद्धा अध्यापकानं कन्सिडर करून आपलं व्याख्यान, त्याचा टायमिंग, त्याचा पेस किंवा ते तसं त्याचा अभ्यास करूनच ते केलं पाहिजे. त्याच्यामुळे हा एक दोष त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. 5वा शेवटचा दोष असा आहे, एका वर्गात खूप विद्यार्थी असल्यामुळे प्रत्येकाकडे शिक्षकाचे वैयक्तिक लक्ष राहत नाही. व्याख्यान मी सुरू केलं, बॅक बेंचर जे असतात ते काहीतरी गडबड करतच असतात वर्गामध्ये. त्याच्यामुळे व्याख्यान हा विषय तुम्ही सुरू केल्यानंतर तो प्रत्येकापर्यंत इफेक्टिव्हली पोहोचेलच असं काहीही नाही आहे. त्याच्यामुळे 5व्या याच्यामध्ये म्हटलं की विद्यार्थ्यांची संख्या वर्गामध्ये जर खूप जास्त असेल किंवा असते बरेचदा, तर प्रत्येकाकडे लक्ष देऊन ते व्याख्यान प्रत्येकापर्यंत पोहोचतं आहे की नाही याची शाश्वती किंवा याचं तुम्ही त्याचं इफेक्टिव्हनेस एवढं सिद्ध करू शकत नाही. हा सुद्धा एक महत्त्वाचा दोष याच्यामध्ये आहे. तर मित्रांनो, लक्षात घ्या की अध्यापन प्रक्रियेमध्ये अध्यापनाच्या ज्या पद्धती आहेत, म्हणजे टीचिंग मेथड्समध्ये शिक्षक प्रधान आणि विद्यार्थी प्रधानमधला हा व्याख्यानाचा पहिला भाग, पहिली मेथड, त्यातला त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट्स आणि निगेटिव्ह पॉईंट्स दोन्ही आपण बघितले. याच्यावर तुम्ही नक्की विचार करा आणि हा अभ्यासक्रमातला एक भाग लक्षात घेऊन सेटच्या तयारीला तुम्ही कंटिन्युअस प्रोसेसमध्ये ठेवा. याच्यानंतर कथाकथन पद्धत लगेच दुसऱ्या सेशनमध्ये आपण घेणार आहोत. पण तोपर्यंत तुम्ही व्याख्यान या पद्धतीचा त्यातले गुण आणि दोष लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. मी आशिष हाडके पुन्हा दुसऱ्या सेशनमध्ये एक याच विषयाचा दुसरा मुद्दा म्हणजे शिकवण्याच्या पद्धतीतला कथाकथन पद्धत, स्टोरी मेथड कशी आपल्याला पुढे कॅरी करायची ते पुढल्या भागात तुमच्यापर्यंत पोहोचवतो. थँक्यू व्हेरी मच.